आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. शिवसेनेच्या भगव्या सप्ताहानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक 13, 14 इथं स्वच्छता अभियान व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा केला जात आहे. भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक 13 व 14 इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या शाळांमधील स्वच्छतागृह, जिने, वरांडा व शाळेचा परिसर महिला आघाडीच्या रणरागिणींनी स्वच्छ केला. या अभियानात शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे, उपशहर प्रमुख शेखर यादव, नगरसेविका वसुधाताई बोडारे, विभाग प्रमुख बापू सावंत, उपविभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश माळी व अनिल लोंढे, उपशहर संघटिका रेखा येवले, महिला आघाडी प्रमुख कंसे काकी, युवती सेना अधिकारी अश्विनी तायडे, डॉक्टर धनश्री कदम, शाखा प्रमुख अंजय्या दुर्गल, अशोक चव्हाण व अनिल गीते यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, उपशाखा प्रमुख, युवा सेना व शिवसैनिक व महापालिकेच्या स्वच्छता दूत, आरोग्य विभागातील सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भगव्या सप्ताहानिमित्त या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना माननीय धनंजय बोडारे, वसुधाताई बोडारे, शेखर यादव, बापू सावंत, प्राध्यापक प्रकाश माळी, रेखा येवले, कंसे काकी, डॉक्टर धनश्री कदम, अश्विनी तायडे, महिला पदाधिकारी, शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले. सप्ताहानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम आहे. आज 14 नंबर शाळेमध्ये स्वच्छता अभियान आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटप या कार्यक्रमानिमित्त उपस्थित नगरसेविका वसुधा बोडारे, नगरसेवक शेखर यादव, जे उपशहर प्रमुख आहेत, विभाग प्रमुख बापू सावंत, उपविभाग प्रमुख बापू माळी सर, बाकी जाधवताई, काही उपचार संघटना रेखा येवले यांच्या महिला आघाडीच्या सर्व मनीषाताई, सुषमा अश्विनी, युवा सेना युवा सेना अधिकारी, त्या मदत करणारी युवा सैनिक, धनश्री, हे शाखा प्रमुख सर्व अंजय दुर्गल आणि मोंडे, उपविभाग, नंतर कोणाची टीम, कोणाचे सुपरवायझर हरेश पंजाबी, जे काकडे शाखा प्रमुख आहेत, उपस्थित सर्व विद्यार्थी बांधव, नाव भगवत वैराग्याचं प्रतीक. एका बाजूला महाराष्ट्राला लाचार करण्याचा प्रयत्न, लोकांना मागणारे बनवण्याचा प्रयत्न, या योजना त्या योजना, राशन फुकट, ठीक आहे, जे गरीब आहेत त्यांना मदत झालीच पाहिजे, जे अपंग आहेत त्यांना मदत झालीच पाहिजे. स्वाभिमान महाराष्ट्र, स्वाभिमानी महाराष्ट्र तयार करत असेल त्यासाठी लोकांना रोजगार उपलब्ध असला पाहिजे, लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, लोकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे आणि त्या चांगल्या क्वालिटी असल्या पाहिजे, चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजे. शासनाचं कर्तव्य. परंतु एका बाजूला लोकांना भिकेकंगाल करायचं, महागाई वाढवायची, रोजगार कमी करायचे, लोकांची आमदानी कमी करायची आणि लोकांना अक्षरशः कठोर करायच्या परिस्थिती मानायची. त्याला केंद्र शासनाच्या भूमिका, राज्य शासन दोन्ही आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी आपल्या सर्व सहकार्यांना हा भगवा सप्ताह साजरा करायचा. भगवा सप्ताह तुम्ही सांगितलं वैराग्याचं प्रतीक आहे आणि या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न करा. काही असेल पण स्वच्छता बाबतीत अवेअरनेस असेल, आरोग्याच्या बाबतीत काय सुविधा असतील,
दाखले देण्याचा कार्यक्रम असेल किंवा मदत करण्याचा कार्यक्रम किंवा अन्नदान असेल, हे सगळं देत राहा. देणाऱ्याचे हात हजार, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेणाऱ्याचे एक दिवस हात घ्या. म्हणजे देणारा काय देतोय, देणार दातृत्व हे घ्यावं, मला वाटतं हा त्याच्या मागचा संदेश आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक विभागातून लोक एकमेकांना देत आहेत. शुभेच्छा असतील, आशीर्वाद असतील, अपेक्षा रहित लोक निर्माण केली तर ती कर्तृत्ववान पिढी तयार होईल. आपण सर्व शिवसैनिक कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचा संकल्प करू. मी नेहमी सांगतो की आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे होतो. संपूर्ण भारत भ्रष्ट झाल्यासारखं वाटतं. बाजूच्या बांगलादेशचं वातावरण आपण बघतो, अराजकता झालेली. या देशामध्ये सुद्धा अराजकता सारखी परिस्थिती निर्माण झाली. महागाई प्रचंड वाढते, गुन्हेगारी वाढते, लोकांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही, लोकांना रोजगार नाही, त्याकडे लक्ष नाही. पण लोकांच्या रांगा कशा लागतील? लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, लाडक्या भाऊच्या माध्यमातून, लाडकी सुनबाई, लाडकी सासू, तर ह्या असा महाराष्ट्र आपण स्वप्न पाहिजे. की खास करून मुलांना मी सांगेन आणि शिक्षकांना सांगेन, असे स्वाभिमानी विद्यार्थी बनवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तरी गुण त्याच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही पण त्यांचा एक तरी गुण होईल की आपल्या मातीचं, आपल्या आईचं सन्मान करण्याचा, आपल्या माता भगिनींना चांगला सन्मान देण्याचा, अन्याय न करण्याचा, अन्याय सहन न करण्याचा, अशा प्रकारचे विद्यार्थी तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांची. पण शिक्षकांनी समर्पित भावनेने आपण काम केलं पाहिजे. आमची 6 तास ड्युटी की 8 तास ड्युटी असं नाही. आम्हाला पुढची पिढी घडवायची, आम्हाला भारत घडवायचा आहे, आम्हाला भारताचं भवितव्य घडवायचे. या पालकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. हे विद्यार्थी आमचे खाजगी संस्थाच्या ज्या क्वालिटीचे, ज्या दर्जाचं शिक्षण देतात त्यापेक्षाही जास्त शिक्षण आपल्याला मिळेल असा विश्वास पालकांना झाला पाहिजे. मेहनत घ्यावी लागेल, त्यासाठीच आपण आहोत. पण अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. तुम्हाला माहिती आहे इथली इमारत पूर्वी कशी होती, बांधताय माहिती कसं होती. या शाळेची इमारत कशी होती, पत्रे गळायचे, पंखे पंखेच नसायचे, ते तुटलेले असायचे, मुलांना खाली बसायला लागायचे. बरोबर आहे की 97 नंतर जेव्हा नगरसेवक झाल्यानंतर या ठिकाणी 3 वेळा रिपेअरिंग केलं, बांधकाम केलं आणि पहिली उल्हासनगर मध्ये इमारत कुठली असेल, चांगली असेल तर ही दिलेली. उल्हासनगर मध्ये ज्या शाळा असतील अजूनही, त्यानंतर काही शाळा विकसित झाल्या, 28 नंबर झाली, 29 नंबर झाली, पण पहिली शाळा कुठली असेल या ठिकाणी मध्ये डिजिटल करण्याचा प्रयत्न आपण केला. आता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे मी प्रायव्हेट याच्यामध्ये पाहिलं होतं, मी साखरे मध्ये गेलो होतो तेव्हा ते ठिकाणी पाहिलं होतं, तिथे 1-1-1.5 लाख पट्टी होती. पण तसं आमच्या या विद्यार्थ्यांना खास सुविधा नसायला. खाजगी शिक्षण संस्थेमध्ये लोक पालक आपल्या मुलांना टाकतात, तरी तिथं पैसे नसते बसते, शिक्षण चांगलं असतं. तसं शिक्षण आता प्रतिनिधी म्हणून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देणं चांगलं आमचं काम होतं, आम्ही तुम्हाला दिले. अगदी कुठल्याही खाजगी संस्थांमध्ये तुम्ही पहा, कुठेही कॉम्प्युटर वगैरे नाहीये, पण इथं पहिला आपण प्रयत्न केला, अभिनव प्रयत्न केला. बरोबर ना, सर्व सुविधा आहे. आता तुमची क्षमता किती आहे तसं त्यांना शिकतो. मुलांना अभिमान वाटला पाहिजे की आम्ही 14 नंबर शाळेचे विद्यार्थी होतो आणि शिक्षकांना अभिमान वाटला पाहिजे, हो तो माझा विद्यार्थी 14 नंबर शाळेमध्ये शिकलेला, तो इंजिनियर झाला, तो डॉक्टर झाला. आणि आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आम्ही केलेल्या कामाचं फळ मिळालं. या ठिकाणावर या शिक्षकाच्या हातून केलेले विद्यार्थी कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळाले आणि मग खऱ्या अर्थाने आपलं शहर बदलेल, आपला महाराष्ट्र बदलेल, आपला देश बदलेल. आता जो चित्र विधारक आहे, निवडणुकीमध्ये भ्रष्ट मार्गाने निवडून यायचं आणि मग लोकांना त्याचा परिणाम होत नाही, फायदा होत नाही आणि मग आहे तीच घाण. मग स्वच्छता अभियान राबवावं लागतं. पहिली गोष्ट असे विद्यार्थी तयार करा तो घाण करणारच नाही, त्यासाठी त्यांच्यामध्ये विचार टाका. बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की मुलगा सुद्धा, लहान मुलं असेल
तो चॉकलेट खाल्ल्यानंतर ते चॉकलेटचा पेपर खिशात टाकतो. आमच्याकडे मोठे मोठे लोक सुद्धा रस्त्यावर घाण टाकतात, चालता असतात रस्त्यावर घाण टाकतात, मग म्युन्सिपालिटीवर साफसफाई आणि कचरा करायलाच नको. हा 8 दिवस कचरा आणि कचरा दिसतच नाही, तिथं तर कचरा साफ करायची गरज पडणार पण नाही, घाण आम्हीच करणार. पूर्वी कमिशनर शो होते, त्याच्यात एक मोर्चा गेला की डुक्कर जास्त करणं घाण करतात, म्हणजे डुक्कर कमी करतात तर तुम्ही त्याला घाण कमी करा. तर आपण घाण निर्माण करायचं, घाणीत राहायचं अशा प्रकारचं वातावरण नको आहे. आपण चांगलं वातावरण निर्माण करू द्या. सर्व त्यासाठी शिक्षकांचं काम आहे. आम्ही आमचं काम नक्की करू. एक स्वाभिमानी पिढी निर्माण करायचं काम तुम्ही करा. त्यासाठी हे वही वाटप आहे. हे वही वाटप नुसतं ते नाही. 4 तारखेला मी सांगितलं, 4 तारखेला सप्ताह भगवा सप्ताह आहे. भगवा सप्ताहाचं आपलं वैराग्य म्हणजे निस्वार्थ, कसली अपेक्षा नाही. वेळ आली तर सगळं सोडून द्यायचं, पण लोकांसाठी करायचं, म्हणजे लोकांसाठी आपण करत राहायचं. हा त्याचा संदेश आहे. वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. त्यातला हा उपक्रम मी सर्व महिला आघाडीच्या सर्वांना खरोखर अभिनंदन करतो की आज अचानक हा तुम्ही कार्यक्रम लावला. कालच समोर स्वच्छता अभियान आणि मुलांना वया वाटव एक फुल नाही तुला या वयाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शिक्षण साहित्य देऊ शकत नाही, पण सरकारी त्या माध्यमातून कुठं कमी पडणार नाही, कारण त्याची काळजी आपण घेतली. मी घेतली 97 साली जेव्हा शिक्षण समिती सभापती होतो तेव्हापासून या शाळांकडे प्रत्येक उल्हासनगर मधल्या त्या 30 शाळा होत्या. 30 होत्या ना, त्यामध्ये मराठी माध्यम होतं, गुजराती माध्यम होतं आणि सिंधी माध्यम होतं. मराठी सिंधी माध्यम बंदच आहे. गुजराती माध्यमाच्या फक्त 2 शाळा असतील, असे काही आणि दुसरी कुठली आली माहित नाही. त्या 2 शाळा गुजरातीच्या होत्या आणि जवळपास 21 ते 22 या आपल्या मराठी माध्यमाच्या होत्या. टोटल 30 होते. जसं सपना राणेच्या माध्यमात होती हिंदी स्कूल होती, 28 नंबरला हिंदी स्कूल होती, 26 नंबरची हिंदी होती. म्हणजे मला अजून पाठ आहे. 97 आता 24 तरी मला माहित आहे, कारण जर काम मनापासून केलं तर ते शेवट पण लक्षात राहतं. म्हणून असं काम करा. मला आता काही शिक्षकांना माहिती असेल कुठली शाळा कुठली. 23 नंबर मराठी की 26 नंबर मराठी, 28 नंबरमध्ये 11, 28 आणि एक कुठलीतरी शाळा होती. 19 आणि 21 इकडचे 30 बाजूला 3, बरोबर ना. म्हणजे मनापासून केलं तर ते मनात करत आणि एका मनापासून डोक्यात केलं की शेवट पण मग असे विद्यार्थी तयार करा की ते मनावर संस्कार करतील, पण ते डोक्यात राहतील आणि मग बाबासाहेबांचे गुण घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घेऊन नवीन पिढी तयार होईल. त्यासाठी करा. त्यानिमित्त बाबासाहेब तुम्हाला शुभेच्छा. उल्हासनगरचा स्थापना दिवस म्हणून आजचा हा वेगळा कार्यक्रम आहे. भगवा सप्ताह आणि स्थापना दिवस. मी सर्व उल्हासनगर वासियांना आजच्या उल्हासनगर शहराच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो. पूर्वी 1942 मध्ये ही जागा ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतली होती आणि मिलिटरी कॅम्प चालू केलं होतं. महायुद्ध संपल्यानंतर इथली छावणी रद्द झाली आणि मोठ्या तारीख पडल्या राहिल्या होत्या. परंतु जेव्हा 1947ला फायनल झाली आणि सिंधी बांधव कराचीतून आणि पाकिस्तानकडून इथं आल्यानंतर इथे त्यांची वसाहती सुरुवात झाली आणि नंतर उल्हासनगरची स्थापना या नगरपालिकामध्ये झाली. त्या उल्हासनगर स्थापनेचा दिवस पुन्हा आपण संपूर्ण उल्हासनगरमध्ये साजरा होतोय. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व उल्हासनगरवासियांना उल्हासनगर स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.